बाबुराव चांदेरे यांची आता विजयाकडे वाटचाल सुरू झालेली आहे. इंटरेस्टिंग बातमी आहे. पुण्यासाठी ज्या प्रभागामध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं, तर त्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 9 साठीची जी माहिती आहे ती मी तुमच्या समोर आलेली आहे आणि प्रभाग क्रमांक 9 ची माहिती मी तुमच्या समोर आणलेली आहे आणि प्रभाग क्रमांक 9 मध्ये अमोल बागवडकर आणि बाबुराव चांदेरे यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे, असं बाबासाहेब तारे जे आमचे प्रतिनिधी आहेत सकाळचे, तर ते म्हणतायत. याची अधिकृत आकडेवारी आली की त्यानंतर मी ती सुद्धा तुमच्या सोबत शेअर करणार आहे. पण अमोल बागवडकर आणि बाबुराव चांदेरे यांची विजयाकडे वाटचाल सुरू झालेली आहे. त्यामुळे ज्यांचा ज्यांचा अमोल बागवडकरांना सपोर्ट होता त्या सगळ्यांसाठी मला वाटतं आनंदाची बातमी आहे आणि ज्यांचा ज्यांचा लहू बागवडकरांचा सपोर्ट होता त्यांच्यासाठी काहीशी अस्वस्थ करणारी बातमी आहे. त्यामुळे आता महत्वाचा मुद्दा आहे की आता काय होतंय हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे. मात्र या प्रभागामधनं आता अमोल बागवडकर जे आहेत आणि पुन्हा एकदा आकडे फिरले का, भाजपकडे 4ही जागा जातात का, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मला असं वाटतं एखादी रोलर कोस्टर जशी राईड असते किंवा असं काय म्हणू शकतो आपण, घसरगुंडी असते अशी खालीवर, घसरगुंडी खरं तर खालीच असते, पण असा जो काही झिगझॅग झिगझॅग जो पॅटर्न असतो तर तो या संपूर्ण प्रभागाचा होता की काय, या सगळ्या मतमोजणीचा असं दिसून आलं. आणि जशी T20च्या मॅच मध्ये आपण जागचं हालत नाही किंवा प्रत्येक बॉल बघत असतो, तशी ही सगळी परिस्थिती होती. विशेषतः अमोल बागवडकर हे पहिल्या 6 फेऱ्यांमध्ये चांगल्या पद्धतीने मताधिक्य राखून होते. 7व्या-8व्या फेरीमध्ये मात्र पिक्चर में कुछ ट्विस्ट आया आणि त्यानंतर ते पिक्चर फिरलं आणि लहू बागवडकर आणि दुसरीकडे गणेश कळमकर जे आहेत तर ते कुठेतरी पुढे जात आहेत की काय, असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आणि बागवडकर आणि चांदेरे दोघंही पिछाडीवरती गेले. रोहिणी शिंपटे आणि मला वाटतं मयुरी कोकाटे याच्या भाजपच्या 2 इतर उमेदवार होत्या, या सातत्याने पुढे होत्या. एक निर्णायक आघाडी घेऊन पुढे होत्या. त्यामुळे त्यांच्यावरती फारसं बोलता येणार नाही. पहिल्या फेरीपासून, पहिल्या राऊंड पासून ते शेवटच्या राऊंड पर्यंत त्यांची आघाडी होती. पण अमोल बागवडकर आणि लहू बागवडकर आणि समोरच्या ठिकाणी असणारे चांदेरे आणि त्यांच्या विरोधामध्ये असणारे जे दुसरे नेते आहेत गणेश कळमकर, तर यांच्यामधली जी लढत आहे ती काटेकी टक्कर होती. खालीवर खालीवर होत होतं आणि जसं जसं सेकंद पुढे जातोय तसं तसे लोकांना धडधड वाढलेली होती, उत्सुकता वाढलेली होती, राजकारणाच्या पैजा लागलेल्या होत्या. मात्र आता त्याचं उत्तर मिळालेलं आहे. अमोल बागवडकर यांची विजयाकडे वाटचाल आहे. मी परत एकदा म्हटलं ना की जोपर्यंत मला अधिकृतरित्या ते विजयी झालेले आहेत अशी आकडेवारी येत नाही, त्याचं जोपर्यंत हे सगळं जाहीर होत नाही तोपर्यंत मी सांगणार नाही. पण अमोल बागवडकर हे आता विजयाकडे त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे, हे म्हणणं महत्वाचं असणार आहे. आताच्या घडीला अमोल बागवडकर हे विजयी आहेत असं सुद्धा सांगितलं जात आहे. मात्र जोपर्यंत त्याची अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत अमोल बागवडकरांचं नेमकं काय झालेलं आहे हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे. आणि आता अखेर अधिकृत माहिती आलेली आहे आणि अधिकृत माहितीनुसार अमोल बागवडकर हे विजयी झालेले आहेत. अत्यंत अटीतटीची लढत होती आणि अटीतटीच्या लढतीमध्ये शेवटच्या लढतीमध्ये मला वाटतं अमोल बागवडकर हे विजयी झालेले आहेत आणि त्या पद्धतीची माहिती जी आहे ती आता समोर येते. 8व्या फेरीमध्ये सुद्धा अमोल बागवडकर मागे होते, मात्र 9व्या फेरीमध्ये अमोल बागवडकर यांनी पुन्हा एकदा कमबॅक केला आणि मी मगाशी म्हटलं तसं प्रत्येक क्षणाला ही जी लढत आहे खालीवरती होत होती आणि त्यानंतर अमोल बागवडकर जे आहेत तर या लढतीमध्ये विजयी झालेले आहेत असं वृत्त जे आहे ते सरकारनामाने दिलेलं आहे. मात्र याबद्दलची अधिकृत माहिती ज्या क्षणी समोर येईल त्या क्षणी मी तुम्हाला देईल. मात्र ही संपूर्ण लढत आणि या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं. मला ना आता तुमच्या कमेंट्स वाचायच्यात. मला एवढ्या वेळापासून आपण सगळेजण बोलतोय. त्यामुळे महेश कांबळे असं म्हणतात की अमोल बागवडकर भावी आमदार कोथरूड विधानसभा आणि चंद्रकांत पाटील कोल्हापूरचं पार्सल जे पॅकिंग करणार आहेत. त्यानंतर मच्छिंद्र सेंदाणे असं म्हणतात की बाबुराव चांदेरे यांचं काय झालं. यानंतर अर्चना मारणे विचारतात प्रभाग क्रमांक 13चं काय झालं.